नमस्कार. बऱ्याच जणांनी हा लेख वाचला असेल की जपानमध्ये जर एखाद्या रेल्वेच्या सीट थोडीशी जरी फाटली असेल तर तिथली जनताच तिथे शिवते आणि आपल्याकडे काय त्याच्यातच बोट घालून अजून जास्त फाडायची सवय आहे. आणि मला वाटतं ही सवय ना मराठी सिरियलनंतर जास्त सुरू आहे. म्हणजे मराठी नाही, टी व्हीवरच्या सिरियलवरून जास्त सुरू झाले. जेव्हापासून सासबहूचे फंडे दाखवायला लागले, जेव्हापासून घरातच विलन आहे तसं दाखवायला लागले, सगळेजण एकमेकांकडे संशयाने अगदी बघतात, एकमेकावर कुरघोडी करतात. हे जेव्हापासून अशा सिरियल टी व्हीवर जास्त दाखवायला लागल्या तेव्हापासून आपल्यातली वृत्ती बदलत गेली असं मला वाटतं. मी अगदीच तुम्हाला सांगते, मी तारक मेहताशिवाय कुठल्याही सिरियलला पाहिलेलं नाही. पण माझ्या सासूबाई वयस्कर होत्या, थकलेल्या होत्या, त्या दुसरं काही करू शकत न, त्या टी व्ही पलीकडे त्यांचं दुसरं विश्व नव्हतं. आम्ही दोघं नोकरीला जायचो, त्या एकच सिरियल रेग्युलर वेळेला 8 ते 9, 9 ते 10 बघायच्या आणि मग पुन्हा रात्री त्यांना झोप यायची नाही म्हणून 11 वाजता का 12 वाजता त्या पुन्हा कालची आज दाखवली जायची आणि पुन्हा संध्याकाळी 5-6 वाजता ती पुन्हा म्हणजे एक सिरियल त्या एक एपिसोड त्या 3दा बघायच्या आज उद्यामध्ये. आणि इतकं त्याच्यानंतर त्यांच्या स्वभावात मी फरक पाहिलेला आहे, इतकाच त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या मी आणि माझ्या सासूबाई 30 वर्ष एकत्र राहिलो. त्यातले पहिले 20 वर्ष आमचे, खरंच सांगते, अगदी वाद नाही असा दिवस नाही. मी कधीच म्हणणार नाही की माझा सासूबाईंबरोबर वाद झाला नाही किंवा भांडण झालं नाही. वाद नाही असा दिवस नाही. पण आम्ही दोघी मैत्रिणीसारख्या पण होतो. त्या त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायच्या. एका सासूने त्यांच्या वैवाहिक जीवनातले अनेक प्रसंग आपल्या सुनेला सांगितले, अशी सासू कमी असेल. आणि मला माझ्या सासूने सगळे प्रसंग सांगितलेले, इतकी मी त्यांची ओळखीची म्हणजे आणि त्यांनी माझं नावही त्यांची मैत्रीण व्हावं म्हणून, त्यांची आवडती मैत्रीण उमा होती म्हणून माझं नाव विजयाचं बदलून उमा ठेवलं आणि मी ते व्हायचा प्रयत्न केला. पण माझ्या लक्षात आलं, जशी मी 2010मध्ये मी कॅन्सरने आजारी पडले, मी शारीरिक मानसिकदृष्ट्या जशी मी वीक झाले, तसं ते फाडतात ना, तसंच माझ्याच घरातल्या माझ्याच कुटुंबियाने आमच्यातलं नातं फाडायला सुरुवात केली. आणि त्याला ह्या वयस्कर झालेल्यामुळे वयाने खूप वय झाल्यामुळे सतत टी व्ही बघण्यामुळे ह्या ज्या सिरियलचा प्रभाव त्यांच्यावर इतका पडला की त्या सत्य स्वीकारण्यापेक्षा आभासी जीवन सत्य मानायला लागलं. आणि मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगायचा की आपले एवढ्या वर्षाचं नातं आणि बाहेरचे 2 मिनटासाठी येऊन तुम्हाला फसवून इमोशनली ब्लॅकमेल करून आमच्या अपरोक्ष तुमच्याकडून घरातल्या वस्तू नेण्यासाठी तुम्हाला पण ते लहानपणच असतं हो. 90 नंतर म्हणजे लहानपणच. त्यांना कोणतरी बोलणारं हवं असायचं. आम्ही 8-8 तास बाहेर असायचो. आणि मी आजारी पडले त्यावेळेला मी पूर्ण वेळ घरी, त्यामुळे वस्तू नेणाऱ्यांना मी घरात आहे ह्याची चोरी असायची. त्यांना हात सडळ असताना देता येत नव्हतं. हा जो प्रकार झाला त्याच्यामुळे इतका ताण आमच्या घरामध्ये, जो आमचा हसत खेळतचा आयुष्य होतं, तो ताण वाढला. तर मी लहानपणापासून खूप बडबडी आणि मला आठवत नाही मी कधीही कोणाला गुड मॉर्निंग म्हटलेलं. मी सुप्रभातच म्हणते. तर मी नोकरीला लागल्यावर कित्येक वर्ष मी सुप्रभात म्हणायची. मी सुप्रभात म्हणून तशी सगळ्यांना ओळखीची झाली होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की लोक मागून मला ऐकलं पाहिजे, मी अशा पद्धतीने कमेंट करायचे. हिला एटिकेट्सच नाही ऑफिसचे. आता मला सांगा, महाराष्ट्र शासनाचं ऑफिस जिथे
काम करणारे 90% जास्त मराठी, कामाला येणारे 80% 70% मराठी माणसं. आणि तेवढं असतानासुद्धा महाराष्ट्रात राहून सुप्रभात म्हणणं हे एटिकेट्सच्या बाहेर होतं. आणि ते समोर बोलायची कोणाची हिंमत नव्हती, मागून मात्र मुद्दामून टोचून बोलायचे. ह्या सगळ्या अनुभवातून मी इतकी डट गेले ना, मी हल्ली कोणाचं काहीच वाटत नाही. आणि मलाही खूप वाटतं की ह्या गोष्टी ना सिरियलमुळे खूप घाण झालेली आहे. लोकांवरचा विश्वास, लोकांचा एकमेकांवरचा प्रेम, लोकांना एकमेकांचं समजून घेण्याचा हा प्रकार अगदी बंद झाला आहे. आणि फक्त लोकांना ते संशय कल्लोळ ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना, संशय अघट झोटिंग महा, तसा प्रत्येक वेळेला प्रत्येक वाक्यातून जे निवेदन नाही करायचं आहे किंवा जे बोलायचं नाही, आपल्या मनात जो अर्थ असतो तोच घेऊन बोलायचं असतं. अशी लोक खूप असतात आणि मला असं वाटतं की हा सिरियल या फॅमिली नसलेले कुठल्याही घरात असं इतकं घाणेरडं 10 घरातलं वातावरण एका घरात दाखवून जी सिरियल ताणून आपल्या मनात जो विष भरलं जातं ना, त्याचा हा प्रभाव आहे. आणि मी कुठलीच सिरियल पाहिलेली नाही. मी नुसती माझ्या सासूबाई मला कधी कधी सांगायचं, गं असं झालं गं तसं झालं गं, ऐकायची. आणि मी कितींदा त्यांना म्हणायची, सासूबाई तुम्ही आध्यात्मिक हे लावा, बघा. पण मी त्यांना दोष नाही देणार. आपल्याला आपल्या ऐन तारुण्यात टी व्ही मिळाला, त्यांच्या उतार वयात त्यांना टी व्ही मिळाला. ते त्यांना शरीरातले एक गात्र त्यांचं थंड झालं होतं. त्यावेळेला नाही प्रत्येकालाच अध्यात्म आवडावं असं नाही. त्यांना त्या कुटुंबामध्येच रमलेल्या, मोठ्या घरात राहिलेल्या, आणि नंतर फक्त 3.5 माणसं, मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, अशा घरात त्यांना ते सगळ्यात जास्त कुटुंब बघायला आवडायचं. म्हणून त्याच्यामध्ये पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की ह्याच्यातून माझ्यामध्ये भावनिक विष पेरलं जातं. बघा, तुम्हाला पटतंय का? आपल्यामध्ये आपापसामधल्या संवाद कमी झालेला आहे. सुसंवाद तर बाजूलाच राहू दे, संवाद कमी झालेला आहे आणि संशय वाढलेला आहे. आणि ह्याला कारणीभूत मी तरी हे घराघरात टी व्ही आल्यानंतर त्याच्यात आलेल्या मालिकांना देते. मग त्या हिंदी मालिका असू दे का मराठी मालिका. आध्यात्मिक कोणाला बघायचं नसतं, चांगलं ऐतिहासिक पण कोणाला बघायचं नसतं. हे दुसऱ्यांच्या घरातली घाण बघायची आणि आपल्या मनात संशय निर्माण करायचे. हाच सगळ्यांना एक छोटासा नको असलेला किडा चावलेला असं मला वाटतं. तुमचं मत नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.